हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे रॅटल. तर फर्स्ट वर्ड आहे रॅटल. रॅटलचं मिनिंग आहे टू मेक अ सिरीज ऑफ शॉर्ट शार्प नॉइसेस. ओके, तर त्याचा अर्थ काय होतो, असा घरघर असा आवाज करणे, खडखड असा आवाज करणे याचा अर्थ होतो. किंवा आपण काय म्हणू की लहान तीक्ष्ण आवाजाची जी मालिका असते त्याला म्हटलं जातं रॅटल. तर रॅटल म्हणजे काय होते, घरघर खडखड असा आवाज करणे. किंवा आपण काय म्हणू शकतो, लहान तीक्ष्ण आवाजांची मालिका करणे याला म्हटलं जातं रॅटल. सो सिनोनिम काय आहे रॅटलचे, कॉन्व्हल्स, ॲजिटेट, शॅटर आणि व्हायब्रेट. आणि अँटोनिम्स आहेत अपीज, प्लेकेट, सूथ, काम. तर हे आहेत अँटोनिम्स. ओके, सो रॅटल म्हणजे काय होते, घरघर खडखड असा आवाज करणे किंवा लहान तीक्ष्ण आवाजांची मालिका करणे, त्याला रॅटल म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे इन्सुलर. इन्सुलरचं काय मिनिंग आहे, इग्नोरंट ऑफ ऑर अनइंटरेस्टेड इन कल्चर्स, आयडियाज और पीपल आउटसाइड वन्स ओन एक्सपिरियन्स. सो याचं मिनिंग काय होते, म्हणजे इन्सुलर म्हणजे तर संस्कृती, कल्पना किंवा स्वतःच्या अनुभवा बाहेरील लोकांबद्दल अनभिज्ञ किंवा रस नसलेला, याला काय म्हटलं जातं, इन्सुलर. सो इन्सुलर म्हणजे काय आहे, संस्कृती, कल्पना किंवा स्वतःच्या अनुभवाबाहेरील लोकांबद्दल अनभिज्ञ किंवा रस नसलेला. आणखी काय म्हटलं जातं याला अज्ञानी, जो की अज्ञानी आहे. ओके, याला म्हटलं जातं इन्सुलर. सिनोनिम्स काय आहेत, तर इग्नोरंट, नॅरो माइंडेड, प्रोविन्शियल, पॅरोन्शियल, पेटी, ब्लिंकर्ड. तर हे आहेत इन्सुलरचे सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स काय आहेत, ब्रॉड माइंडेड, टॉलरंट, कॉस्मोपॉलिटियन, लिबरल आणि ओपन माइंडेड. ओके, याचे सिनोनिम्स परत एकदा वाचून घ्याल कारण की थोडेसे हार्ड आहेत वाचायला. सो इन्सुलर म्हणजे काय होते, तर जो की अज्ञानी आहे किंवा संस्कृती, कल्पना किंवा स्वतःच्या अनुभवाबाहेरील लोकांबद्दल अनभिज्ञ किंवा रस नसलेला आहे, त्याला म्हटलं जातं इन्सुलर. नेक्स्ट वर्ड आहे पर्टेन. पर्टेनचं मिनिंग आहे बी ॲप्रोप्रिएट, रिलेटेड ऑर अप्लिकेबल टू. म्हणजे काय, योग्य किंवा संबंधित किंवा लागू, याला म्हटलं जातं पर्टेन. योग्य, संबंधित किंवा लागू व्हा, याला काय म्हटलं जातं, पर्टेन असं म्हटलं जातं. सो सिनोनिम काय आहे पर्टेनचे, अप्लाय, बिअर, रिफर, रिगार्ड आणि रिलेट. आणि अँटोनिम्स आहेत डिस्कनेक्ट, डिसजॉईन आणि डिवाइड. सो पर्टेन म्हणजे होते योग्य किंवा संबंधित किंवा लागू व्हा. नेक्स्ट वर्ड आहे पंक्च्युलियस. तर हा वर्ड आपण आधी घेतलेला आहे. पंक्च्युलियस म्हणजे काय होते, शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल ऑर करेक्ट बिहेवियर. म्हणजे तपशील किंवा योग्य वर्तनाकडे खूप लक्ष
देणे म्हणजे काय होते, पंक्च्युलियस. आणखी काय म्हटलं जातं, चपळ. जो चपळ आहे, जो सावध आहे, त्याला पण काय म्हटलं जातं, पंक्च्युलियस असं म्हटलं जातं. सो सिनोनिम काय ह्याचे, फास्टिडियस, मेटिक्युलस, ॲसिडियस, स्टिल्टेड, ॲक्युरेट, पिडेंटिक आणि स्टुडियस. तर हे आहेत सिनोनिम कशाचे, पंक्च्युलियसचे. आणि अँटोनिम्स आहेत लेड बॅक, परफेक्शनरी, स्लीप शॉर्ट, नॉन चॅलेंट, अनकन्सर्न. हे आहेत अँटोनिम्स. पंक्च्युलियस म्हणजे काय होते, तर जो की चपळ आहे, सावध आहे किंवा तपशील किंवा योग्य वर्तनाकडे खूप लक्ष देईल. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे आजचा, पॉलिगॅमिस्ट. पॉलिगॅमिस्ट म्हणजे काय आहे, अ मॅन हू हॅज मोर दॅन वन वाईफ ॲट अ टाइम. म्हणजेच ज्या पुरुषाला एकाच वेळी जास्त बायका आहेत त्याला काय म्हटलं जातं, पॉलिगॅमिस्ट. तर पॉलिगॅमिस्ट म्हणजे काय होते, ज्या पुरुषाला एका वेळी एकापेक्षा जास्त बायका असतात त्याला म्हटलं जातं पॉलिगॅमिस्ट. किंवा आणखी काय म्हटलं जातं याला, बहुपत्निक. म्हणजे ज्याला एकापेक्षा जास्त पत्नी आहे त्याला पॉलिगॅमिस्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे अ फ्लोरिस्ट. फ्लोरिस्ट म्हणजे काय आहे, तर वन हू डील्स इन फ्लावर. म्हणजे जो काय करतो, फुलांचा व्यवहार करतो. जो फुलांचा व्यवहार करतो त्याला म्हटलं जातं अ फ्लोरिस्ट. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे स्ट्रीम. तर ऑप्शन बी करेक्ट स्पेलिंग आहे स्ट्रीमची STREAM. स्ट्रीम म्हणजे काय होते, तर प्रवाह. स्ट्रीम म्हणजे होते प्रवाह. पाण्याचा प्रवाह जो असतो त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रीम. नेक्स्ट वर्ड आहे ट्रान्सलेशन. ऑप्शन बी करेक्ट स्पेलिंग आहे ट्रान्सलेशनची TRANSLATION. आणि ट्रान्सलेशनला म्हटलं जातं भाषांतर. भाषांतर. ओके. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डॅम्प स्क्विब. डॅम्प स्क्विबचं मिनिंग आहे इफ समथिंग इज एक्सपेक्टेड टू हॅव अ ग्रेट इफेक्ट ऑर इम्पॅक्ट बट डझंट, इट इज अ डॅम्प स्क्विब. तर याचा अर्थ काय आहे, जर एखाद्या गोष्टीचा चांगला प्रभाव किंवा परिणाम अपेक्षित असेल परंतु होत नसेल तर ते काय आहे, निरर्थक आहे. निरर्थक आहे. त्याला काय म्हटलं जातं, डॅम्प स्क्विब असं म्हटलं जातं. जर एखाद्या गोष्टीचा चांगला प्रभाव किंवा परिणाम अनपेक्षित असेल परंतु होत नसेल तर ते काय आहे, निरर्थक आहे. त्याला म्हटलं जातं डॅम्प स्क्विब. नेक्स्ट आहे डॉग इन द मँगर. डॉग इन द मँगर आपण आजच्या सेशनमध्ये घेतलेला आहे. तुम्ही आधीचे 1-2 सेशन जर बघितले तर त्यामध्ये झालेला आहे आपला डॉग इन द मँगर. याचा अर्थ काय आहे, इफ समवन ॲक्ट्स लाईक अ डॉग इन द मँगर दे डोंट वॉन्ट अदर पीपल टू हॅव ऑर एन्जॉय थिंग्स दॅट आर युजलेस टू देम. म्हणजेच जो इतरांना त्या सुखाचा उपभोग घेऊ देत नाही, ज्याचा त्याच्यासाठी काहीच उपयोग नाही, याला काय म्हटलं जातं, डॉग इन द मँगर.
सो जो इतरांना त्या सुखाचा उपभोग घेऊ देत नाही, ज्याचा त्याच्यासाठी काहीच उपयोग नसतो, त्याला म्हटलं जातं डॉग इन द मँगर. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वर्ड्स तुम्ही एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला, मराठीचे मिनिंग सुद्धा वाचत चला. आणि दररोज जर नोट डाऊन करत गेले तुम्ही तर तुम्हाला एक वेळच युजफुल पडेल. म्हणजेच एक वेळ जर तुम्हाला पूर्ण मिनिंग्स वाचायचे आहे तर ते तुम्हाला फार इझी पडेल त्या बुकमधून डायरेक्टली वाचायला. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.